स्विकारली, मग केईएम सोडून डी.वाय. पाटील विद्यापीठ की जे प्रायव्हेट आहे इथं आपण कुलगुरू म्हणून आपण तिथं जॉईन झाला. तर मग आता पब्लिक हॉस्पिटल सोडून प्रायव्हेट मध्ये येण्यामागे काय हेतू होता? ह्याला अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर देतो. हा माझ्या आयुष्यातला फार मोठा निर्णय होता आणि ह्याला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक बाजू होती आणि या दोन्ही बाजू मी आपल्याला सांग. नकारात्मक बाजू अशी होती की हे जॉब सोडण्यापूर्वी काही महिने आधी एका MRI खरेदी प्रकरणात ज्याच्यात माझा सुतराम संबंध नव्हता त्याच्यात माझ्यावरती वृथा आरोप झाले. ते आरोप 2च दिवसात व्यर्थ आणि खोटे हे प्रमाण सिद्ध झालं आणि मुंबईच्या महापौरांनी आणि स्थायी समितीने जाहीर माफी मागितली. पण एकदा खडा बसला ना की मग आपल्या मनाला तडा जातो. मी 29 वर्ष महानगरपालिकेत काम केलं, 27 वर्ष, 9 वर्ष नायर, 9 वर्ष सायन, 9 वर्ष केईएम. पण असं वाटायला लागलं की जिथं आपण मोती वेचले तिथे यापुढे माती वेचायची वेळ कधीही येऊ नये. हा एक भाग होता. दुसरा, मला असं वाटत होतं की महानगरपालिकेच्या नोकरीमध्ये जे सर्वोच्च पद मिळण्यासारखं होतं संचालकाचं ते मला मिळालेलं होतं. त्याच्या पुढचं प्रमोशन कोणतंच शक्य नव्हतं. आणि आता ह्यापुढे जर केवळ 12 वर्ष आहेत, 13 वर्ष आहेत म्हणून आपण राहायचं का आपण पुढच्या आयुष्यातली एखादी पायरी स्वीकारायची, हा मुद्दा होता. नेमका त्याच वेळेला मला पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी सूचना केली होती की तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आमच्या याचं कुलगुरू पद घ्या. आणि शेवटी एक लक्षात घे की कोणताही शिक्षक, मग तो वैद्यकीय असेल नाहीतर अभियांत्रिकी असेल किंवा BSc, BA, BCom ह्याचा असेल, त्याच्या आयुष्यातलं सर्वोच्च स्थान हे कुलगुरू पदाचं असतं की जिथे तुम्ही शैक्षणिक धोरणं ठरवता, जिथे तुम्ही तुमची कार्यपद्धती ठरवता आणि पुढच्या अनेक पिढ्यांवरती संस्कार करू शकता. तेव्हा मी हा दोन्ही प्रकारे विचार केला की आपण केलं तेवढं पुष्कळ झालं, आता आपण ट्रॅक बदलणं गरजेचं आहे. दुसरं याला कारण आहे, माझा सर्वात लाडका जर कोण खेळाडू असेल तर तो सुनील गावस्कर. सचिन आहे पण सुनील इथे आहे. सुनील जेव्हा रिटायर झाला तेव्हा सुनील वॉज ॲट द पीक ऑफ हिज करिअर. आणि एकदा सुनीलला हा प्रश्न विचारला होता की का सोडतोस, तेव्हा त्यांनी जे वाक्य उच्चारलं ते माझ्या मनात कायमचं राहिलं. इट इज बेटर टू लिव्ह वेन पीपल अराउंड यू आर आस्किंग व्हाय आर यू लिव्हिंग रादर दॅन व्हाय आर यू हिअर. आणि हे मी माझ्या मनात कायमचं करून की कोणत्याही ठिकाणी. याला दुसरं एक आणखी उदाहरण सांगतो तुला, पु ल देशपांड्यांच्या बाबतीत. पु ल आणि सुनीताबाई दोघेही महान. आणि पु ल हा काळ आहे 50च्या आसपासचा, आपला जन्म व्हायचा होता त्याच्या आधीचा काळ आहे हा. पु ल दिल्ली आकाशवाणी केंद्रावरती कार्यरत होते, स्टेशन डायरेक्टर वगैरे असं त्यांचं असिस्टंट स्टेशन डायरेक्टर, चांगलं पद होतं, गाडी होती. आणि उत्तम चाललेलं असताना एक दिवशी सुनीताबाई त्यांना एकच वाक्य म्हणल्या की भाई तू इथं फार रमायला लागलास. आणि हे जे वाक्य होतं हे आपल्या नवऱ्याला दिलेलं की तुझ्यामध्ये ह्याच्यापेक्षा फार वेगळे गुण आहेत. तसं एक्झॅक्टली मला मंजिरी म्हणजे माझी पत्नी जी ऍक्च्युअली पनवेलकर आहे, तिचं घर आहे, ती मला एकदा एक वाक्य बोलली होती. नॉर्मली पत्नी ही आपल्या सगळ्यांची हक्काची टीकाकारी असतेच, तिला वाईटच चांगलं दिसतं, पटकन दिसतं पाहिजे. ती मला म्हणली होती एकदा, आमची चर्चा चाललेली असताना, तीही सर्जन आहे, की यू हॅव प्रूव्ड युअर सेल्फ इन पब्लिक सेक्टर, नाउ प्रूव्ह युअर सेल्फ इन प्रायव्हेट सेक्टर. आणि मी म्हणलं ठीक, आता जर देव मला आयुष्यामध्ये एकाच आयुष्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वोच्च स्थानावरती काम करून परिणाम करण्याची संधी देत असेल तर मी ती का नाही स्वीकारायची. दॅट इज व्हॉट. आणि आजही माझं हृदय म्हणजे आज अगदी स्प्लिट आहे. आज मेंदू प्रायव्हेट सेक्टरसाठी काम करतो आणि हृदय पब्लिक सेक्टरसाठी धडधडतो.